नमस्कार. आता आपण मेल फॅक्टर किंवा शुक्रजंतूबद्दल माहिती घेऊया. शुक्रजंतूमध्ये दोष असण्याचे प्रमाण साधारण 30 ते 40% असतं. म्हणजे 10 पेशंट जर आपण पाहिले तर 10 पैकी 3 किंवा 4 जणांमध्ये शुक्रजंतूत प्रॉब्लेम असतो. आता सगळ्यात पहिले आपण बघू की शुक्रजंतू जेव्हा स्त्रीबीजाला फलित करतो तर तो काम कसं करतो किंवा त्याचं कार्य कसं चालतं. स्त्रीबीज साधारण पाळीच्या 15-16व्या दिवशी फुटतं, रप्चर होतं. स्त्रीबीज हे खूप सूक्ष्म असतं. साधारण आपण एक फुल स्टॉप केला तर फुल स्टॉपच्या 1/4 हे स्त्रीबीज नलिकेत येतं आणि तिथेच त्याच वेळेला संबंध आले की शुक्रजंतू हे नलिकेत येतं. आता शुक्रजंतूला स्त्रीबीजाच्या आत जायचं असतं आणि हे करण्याकरता 2 महत्त्वाचे अडथळे त्याला पार करायला लागतात. बाहेरचा असतो त्याला क्युम्युलस म्हणतात आणि आतला असतो त्याला झोना म्हणतात. क्युम्युलस म्हणजे 2 ते 3 थर असतात पेशींचे, जे एकमेकांना डिंकासारख्या हायलुरोनिडेसनी चिटकलेले असतात. शुक्रजंतूच्या डोक्यावर एक कॅप असते ज्याला ॲक्रोझोम म्हणतात. त्याच्यातून हायलुरोनिडेस केमिकल बाहेर पडतं. हे केमिकल काय करतं की ज्या पेशींमधले जे डिंकासारखा सबस्टन्स आहे त्याला विरघळून टाकतं आणि त्याच्यामुळे सगळ्या पेशी मोकळ्या होतात आणि त्या बाजूला पसरतात. हे करण्याकरता प्रत्येक शुक्रजंतू थोडंसंच केमिकल सोडतो आणि म्हणूनच अनेक शुक्रजंतू तिथे लागतात आणि ह्याचमुळे शुक्रजंतूचा काउंट व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा शुक्रजंतू आतमध्ये पोहोचतो त्याला झोना म्हणतात. झोना भेदून जाण्याकरता शुक्रजंतूला जोर लागतो आणि हा जोर तो त्याच्या शेपटीतून मिळवतो आणि शेपटीच्या जोरावर हे करून तो भेदून स्त्रीबीजामध्ये प्रवेश करतो आणि तो प्रवेश केला की फर्टिलायझेशन किंवा गर्भ तयार होतो. आता हा जोर व्यवस्थित आहे की नाही हे मायक्रोस्कोप खाली आपल्याला मोटिलिटीवर कळतं. म्हणून शुक्रजंतूचा वेग किंवा मोटिलिटी हे पण महत्त्वाचं. आता शुक्रजंतूचे हे 2 गोष्टी आहेत हे आपल्याला मायक्रोस्कोप खाली कळतात. शुक्रजंतू काही जणांमध्ये काउंट किंवा संख्या नॉर्मल असते तर काही जणांमध्ये वेग कमी असतो, काही जणांमध्ये दोन्हीमध्ये प्रॉब्लेम असतो. आता आपण बघू की शुक्रजंतूचे प्रॉब्लेम होतात का, तर त्याचे 3 मुख्य प्रकार. एक म्हणजे आपलं न्यूट्रिशन किंवा व्हिटॅमिन डेफिशियन्सी. काही जणांचा आहार कमी असतो म्हणून दूध, फळं, प्रोटीन्स, अंडी हे खाणं महत्त्वाचं. त्याचबरोबर योग्य व्यायाम पण पाहिजे, त्याच्याने आपली शारीरिक प्रतिकारशक्ती चांगली राहते. आजकाल बऱ्याच प्रमाणात अल्कोहोल, दारू आणि वेगवेगळ्या प्रकारचं तंबाखू, ज्याच्यामध्ये सिगरेट आहे, तंबाखू खाणं आहे, गुटखा आहे, पान आहे, याच्यामुळे व्यसनं वाढली की हे एक प्रकारचे केमिकल टॉक्सिन्स आहेत जे शुक्रजंतूवर अटॅक करतात आणि शुक्रजंतूचं प्रोडक्शन कमी होतं, त्यामुळे शुक्रजंतूचे दोष निर्माण होतात. दुसरी गोष्ट आहे की इन्फेक्शन हे पाण्यातून होऊ शकतं, खाण्यातून होऊ शकतं, कधी बाहेर शारीरिक संबंध आले त्याच्यातून पण होऊ शकतं आणि म्हणूनच अशा सवयी टाळणं हे महत्त्वाचं. शुक्रजंतूचे दोष जे आहेत हे 2-3 प्रकारचे आहेत. काही हेड डिफेक्ट्स म्हणजे शुक्रजंतूचं डोकं किंवा हेड हे ॲबनॉर्मल असतं, काही वेळेला ते बारीक असतं, काही वेळेला ते जास्त मोठं असतं. दुसरा प्रकार म्हणजे शुक्रजंतूच्या मानेमध्ये, ज्याला नेक डिफेक्ट्स असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे शुक्रजंतूची शेपूट किंवा त्याची टेल, आणि टेलही व्यवस्थित नसली की तिथून तो व्यवस्थित एनर्जी किंवा फोर्स जनरेट करू शकत नाही, त्याच्यामुळे त्याची वेग किंवा मोटिलिटी कमी होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे अँटीस्पर्म अँटीबॉडीज, हा तिसरा भाग की ज्याच्यामुळे शुक्रजंतूची संख्या आणि मोटिलिटी कमी होऊ शकते. अँटीस्पर्म अँटीबॉडीमध्ये काय होतं की आपली जेव्हा लहानपणी प्रतिकारशक्ती तयार होते त्यावेळेला आपल्या शरीरात शुक्रजंतू नसतात, त्याच्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीला शुक्रजंतू माहीत नाही आणि मग जेव्हा मूल वयात येतं 10-12 वर्षानंतर शुक्रजंतू तयार होतात. त्यावेळेला जर काही इजा झाली किंवा इन्फेक्शन झालं तर हा शुक्रजंतू आपल्या शरीरात किंवा आपल्या रक्तामध्ये जातो आणि त्यावेळेला आपल्या
शरीराला शुक्रजंतू माहीत नसल्यामुळे आपली स्वतःचीच प्रतिकारशक्ती ह्या शुक्रजंतूच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करते आणि हे अँटीबॉडीज जाऊन मग त्या शुक्रजंतूला मारक ठरतात. काही अँटीबॉडीज शुक्रजंतू जिथे तयार होतात त्या प्रोडक्शन साईट्सवर अटॅक करतात, त्याच्यामुळे शुक्रजंतू तयार करणाऱ्या पेशी कमी होतात आणि त्याद्वारे काउंट कमी होतो. काही अँटीबॉडीज जे आहेत त्या शुक्रजंतूच्या डोक्याला किंवा त्याच्या मानेला किंवा शेपटीला अटॅक करतात, ज्याला अँटी हेड अँटीबॉडीज किंवा अँटी टेल अँटीबॉडीज असं म्हणतात. त्याच्यामुळे त्याची मोटिलिटी किंवा त्याचा वेग कमी होतो. मग ह्या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे काउंट किंवा मोटिलिटी किंवा दोन्ही कमी होतं आणि मग ह्या लोकांमध्ये स्त्रीबीज फलित होत नाही. आता आपण बघू की अशा केसमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे. तर इक्सी ही एक ट्रीटमेंट आहे. इक्सीमध्ये काय होतं की स्त्रीबीज स्त्रीची बाहेर काढली जातात, त्याच वेळेला पुरुषाचे शुक्रजंतू घेतले जातात आणि लॅबमध्ये फलन केलं जातं. जसं आपण मगाशी पाहिलं की फलन करताना 2 मेन टप्पे आहेत. पहिलं म्हणजे क्युम्युलस बाजूला करणं, ज्याला डिन्युडेशन असं म्हणतात, हे मॅन्युअली केलं जातं आणि त्यानंतर शुक्रजंतू स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट केला जातो. हे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने केलं जातं. ही एक प्रकारची मायक्रोस्कोपिक सर्जरीज आहे. त्याच्यामध्ये एक शुक्रजंतू एक स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट केला जातो आणि त्यातून फलन होतं, गर्भ तयार होतो. 2 ते 3 दिवसांनी हा तयार झालेला गर्भपिशवीत सोडला जातो आणि तिथे त्याचं गर्भारोपण होतं. साधारणतः एकदा इक्सीची ट्रीटमेंट केली तर 10 पैकी 3 किंवा 4 जणांना प्रेग्नन्सी होते. अशा प्रकारे शुक्रजंतूचा काउंट आणि मोटिलिटी चेक केल्यानंतर त्याच्यात जो प्रॉब्लेम आहे हा आपल्या लक्षात येतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली जाते. काही जणांमध्ये नुसत्या औषधोपचारांनी पण ट्रीटमेंट होऊ शकते. आता शुक्रजंतू तयार होण्याकरता साधारण 85 दिवस लागतात आणि म्हणून जे काही औषधोपचाराची ट्रीटमेंट आपण करतो त्याचा रिझल्ट किंवा त्याचा फायदा हा आपल्याला 2 ते 3 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. जर त्याचा फायदा नाही झाला तर मग टेस्ट ट्यूब बेबी किंवा इक्सीची पुढची ट्रीटमेंट ही केली जाते. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.